नगर परिषदेत झालेल्या राड्याचा पुढील अंक सुरू झालाय। कारण मतदानावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले। त्यानंतर आता एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुंडगिरीचे आरोप केलेले आहेत। त्यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनीही त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं। ओढाताण करणं, दमबाजी करणं, मतदान केंद्रामध्ये अशा स्वरूपाचे प्रयोग यांनी या ठिकाणी केले आणि त्यामुळे मतदान जे झालेलं आहे ते दहशतीच्या खाली आणि दडपशाहीच्या खाली झालेलं आहे। याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे। पोलीस स्टेशनने 5 गुंडांच्या विरुद्ध या ठिकाणी FIR दर्ज केलेला आहे। अजूनही आज या 100-200 मोटरसायकली आणि अन्य जे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे त्याच्या संदर्भामध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहे। एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती आहेत तुम्हाला? एकनाथ खडसेवर किती गुन्हे आहे? तेवढे गुन्हे एकनाथ खडसेवर, म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे। दिन 2 गणेश 134 करोड रुपये चोरलंय। हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे। काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा दडपशाहीमुळे समोर आलेले नाही। पण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजही बस स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत केला 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर 509 समजतो तुम्हाला? दरम्यान रक्षा खडसेंनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। गुंडगिरी करणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। एव्हिडन्स सहित मी पूर्ण मेल वगैरे सगळे पाठवलेले आहे। आज सकाळी सुद्धा मी साहेबांशी बोललेली आहे की तुम्ही सगळं चेक करा आणि जे नियमाने ह्या लोकांवर कारवाई होत असेल ती केली पाहिजे की जेणेकरून इथून पुढे हे लोक परत या पद्धतीने कोणत्याही निवडणुकीमध्ये असं काम करणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तारीख पे तारीख सुरू असल्यानं विरोधकांनी निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरलं। राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर